लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार पंडित वाघमारे हतनीकर. नवीन युगाचा नवीन चेहरा म्हणून तालुकाभर नावलौकिक असणारे अपक्ष भावी आमदार पंडित वाघमारे यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांना जनतेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी सामाजिक कार्यातून अनेक गोरगरिबांची कामे केली आहेत. अनेक जणांच्या सुखदुःखाला धावून जाणारा नेता म्हणजे पंडित वाघमारे असून त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या आजपर्यंत सोडवलेल्या आहेत. सर्व जनतेच्या मनातला भावी आमदार म्हणजे पंडित वाघमारे अशा जनतेच्या भावना दिसून येत आहेत. पंडित वाघमारे हे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे नेते असून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आज आपण या येणाऱ्या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरत आहोत. उतरत असताना सर्वप्रथम मी माझा परिचय सांगतो की माझं नाव पंडित सुदाम वाघमारे, राहणार हतनी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील एक मागासवर्गीय समाजाचा एक सुशिक्षित बेकार विद्यार्थी आहे आणि गावचा पुत्र बी आहे. आणि आज या लोहा कंधार तालुक्यामध्ये आज काय विकास होत आहे, काय झाला आहे ही अपेक्षा ठेवून आतापर्यंत तुम्ही सांगा आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत किती विकास झाला पाहिजे, किती विकास झाला, या अनुषंगाने मी या राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढवणार आहे. आपण लोहा कंधारमध्ये भावी उमेदवार, तर आपण कोणत्या पक्षाची आपण उमेदवारी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात? साहेब, पक्षाची तर मला कोणत्याही पक्षाची अपेक्षा नाही. कारण म्हणलं तर आतापर्यंत आपण बरेच राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी बघितलेले आहेत. चळवळ कोणत्या पक्षाची चालू आहे तिकडेच जाणार माणूस. आज BJP मध्ये, उद्या काँग्रेसमध्ये, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडी असू द्या किंवा वंचित आघाडी असू द्या. प्रत्येक वेळेस माणूस काय करतो म्हणलं तर लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर वेळोवेळी जसं सरडा असतो ना त्याप्रमाणे रंग बदलत आहेत. पण आपल्याला तसं काही करायचं नसल्यामुळे आपण अपक्ष उमेदवार म्हणून हे निवडणूक लढवणार आहोत. आपण अपक्ष उमेदवारी लढवताना आपण खेडोपाडी प्रत्येक गावात जातात, खंडेवाडी वस्ती, तर लोकांचा आपल्याला काय प्रतिसाद मिळत आहे? लोकांचा 100% प्रतिसाद आहे की लोक म्हणतात की बाबा आपण या लोहा कंधार मतदारसंघामध्ये 20 वर्षाच्या कालावधीमध्ये काय विकास झाला, काय नाही, ते लोकांचं सर्व लक्ष लागलेलं आहे. आणि लोक म्हणतात की आतापर्यंत झालेले माजी सध्या चालू असलेले बी आमदार यांच्याविषयी थोडं नाराज आहेत लोक. काय प्रतिक्रिया येते त्यांच्याबद्दल? प्रतिक्रिया म्हणलं तर कोण्या गावात जायचं रस्ता म्हणलं तर बिलकुल. तर माझ्याच गावचं उदाहरण सांगतो. मारतळ्याहून हातनीला येते वेळेस अर्धा तास लागतो आणि हातनीहून नांदेडला जाताना अर्ध्या तासाच्या अगोदर नांदेडला माणूस पोहोचते. अशी रस्त्याची दुरावस्था बघून आणि माझ्या गावच्या पाण्याची व्यवस्था असू द्या, रस्ते नाली ही अवस्था बघून मी या राजकारणामध्ये उतरलेला आहे. एखाद्या वेळेस जर आपल्या गावामध्ये कोणती जर महिला असेल, तिला जर डिलिव्हरीचा टाईम असेल, तर या रस्त्याची अवस्था बघितली तर रस्त्यातच डिलिव्हरी होण्याची अशी पाळी येण्याचा असा रस्ता आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडण्याची तयारी आहे. तर आपण लोकांमध्ये जाऊन आता कसे त्यांना परिवर्तन करणार? तुमच्या पुढं अनेक भावी आमदार, माजी आमदार म्हणून तुमच्या गाडी पुढं आहेत रिंगणात. तर त्यांना आपण ते पैशानेही बलाढ्य आहेत, राजकीय पुढाकारी अगोदरपासून आहेत. तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता, तुम्ही लोकांना कसा कन्वर्ट करणार की लोकांना मत परिवर्तन कसं करणार तुमच्याकडे? आता सर्व गोष्टी काही पैशामुळे नसतात.
आणि सर्व गोष्टी काही आपल्या पैशानं किंवा समाजकार्य किंवा माणूस कसा आहे, काय परिवर्तन होतंय काय, आतापर्यंत आपण बऱ्याच बलाढ्य पार्टींना निवडून दिलेलं आहे. मे बी या मतदारसंघामधलाच काय एक तुम्हाला मन आहे, मी सांगतो, आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा, जो आदमी दूसरों की मुसीबत में खड़ा होता है वही आदमी बड़ा होता है. आपली अपक्ष म्हणून निवडण्याची तयारी आहे. तर मग आपण एखाद्या पक्षानं आपल्याला पद देण्याची इच्छा झाली तर आपण ते स्वीकारणार का? नाही, बिलकुल नाही. अशी अपेक्षा मला बिलकुल नाही. विकासाकडीचं तुम्हाला जर ऑफर आली तर ते तो आपण स्वीकारणार का? नाही, तसं नाही. पूर्ण तुमच्या सर्कलमधील गावांचा किंवा तुमच्या सगळ्या सर्कलांची तुमची मागणी असेल? मी संपूर्ण माझ्या मतदारसंघामधला अभ्यास केलेला आहे. आज कोणताही पक्षामधला माणूस तुम्ही सांगा, आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, आज काँग्रेसमधला माणूस BJP मध्ये जातो, BJP मधला माणूस वंचित आघाडीकडे जातो, वंचित आघाडीमधला माणूस पुन्हा शिवसेनेमध्ये जातो. असं परिवर्तन आपल्याला करायचं नाही. का म्हणलं तर आपण ठोक मताच्या तुम्ही याच्या पुढे आता मी सर्वसामान्य व्यक्ती आहे. तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न काही बी असतील ते बिलकुल आपण आपल्या कमी आहे आणि तोंडावर येऊन निवडणुका टेकली आहेत. आता तुम्हाला बूथ प्रमुखापासून ते सदस्यापर्यंत पूर्ण पाहणी तुम्हाला करावं लागेल. ती तुमची तयारी आहे का पूर्ण? आता हां, बिलकुल करणार. एक महिन्यामध्ये एक वेळेस लागू होणार आहे थोड्या दिवसात. एक वेळेस मैदानात उतरल्यानंतर माणूस विचार करत नाही, पण त्याची काहीतरी सोय लावाच लागणार आहे. आपण नवीन चेहरा म्हणून पूर्ण आपल्या खेडोपाडी तुमची चर्चा आहे. सर्व नवतरुणांना व बेरोजगारांना आपला काय संदेश राहील? या जनतेला सर्वसामान्य माणूसच पाहिजे आणि सर्वसामान्य माणूसच सर्वसामान्य माणसाचा काहीतरी विकास करू शकते. हे बलाढ्य पार्टी असू द्या किंवा हे घराणीच्या असू द्या, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण तरी पण बोलावं लागते. थोडक्यामध्ये या घराणेशाहीनं आपल्या या लोहा कंधार मतदारसंघामध्ये काहीच विकास केलेला नाही. म्हणून आज जनता खळबळ उठून बसलेली आहे आणि जनतेच्या कोणत्याही विकासाचा प्रश्न असू द्या, कोणत्याच प्रमाणात शून्य. मी बघा जवळपास 2002 पासून बघतो की आतापर्यंत कसल्याच प्रकारचा विकास झालेला नाही आहे लोहा कंधार मतदारसंघामध्ये. आणि त्यातल्या त्यात स्वतः माझ्या गावामध्ये बघितलं तर रस्त्याची व्यवस्था नाही. 1-1, 2-2 फुटाचे खड्डे पडलेत. कार घेऊन गेलं तर मारतळ्याहून हातनीला येईल की नाही कार, अशी अवस्था आहे. आणि हातनीहून मारतळा जाते की नाही कार, अशी अवस्था आहे. का म्हणलं तर तिचं चंबर इंजन खाली असते. मी आताच बऱ्याच वेळेस फिरत असताना मी असा सर्वे केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पण थोडंफार बोलायचं आहे मला. शेतकऱ्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा असतात किंवा शेतकऱ्याचे काही प्रश्न असतात ते कोणी मांडायला तयार नाही आपल्या या लोहा कंधार तालुक्यामध्ये. आणि गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत होत चाललेला आहे. सर्वसामान्य व्यक्ती हा या समाजाचा बोज व्हात. ज्या प्रमाणात जसं की GST, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, रोड टॅक्स हे भरण्यामध्येच पुऱ्या जगाचं आपल्या भारत देशाचं ओझं वाहत आहे. हे असं न होता सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळावा आणि लाभ मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून मी या राजकीय क्षेत्रामध्ये उतरलेला आहे. बघा, या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उमेदवार होऊन गेलेत. या तुमच्या गावचा एक भूमिपुत्र म्हणून, एक नवीन चेहरा म्हणून त्यांची इच्छा आहे की लोहा कंधार विधानसभेवर त्यांची निवडणूक लढावी. यांच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? नाही, आम्ही हा ना त्याच्या पाठीशी सगळे आम्ही सगळ्याच्या विचाराने त्याला आम्ही उभा करायच्या माग. काय सांगशाल पण? काय तुम्हाला पुढील आता
24ची मतदारसंघाची आता निवडणूक थोड्याच दिवसात आहे, तर आपण कोणाला मतदान करणार? जो आम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देईल आम्ही त्याला मतदान करणार. तसं तर आमचा नेता पंडित वाघमारे आहे. गोरगरिबाच्या घरातला माणूस असलेला आहे. तो आम्हाला सगळं समजून घेतो, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आता सध्या. ठीक आहे. या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे तुमच्या रस्त्यांची. याच्या संदर्भामध्ये कोणी गावचा प्रमुख सरपंच किंवा वरिष्ठ व्यक्ती म्हणून कोणी कंप्लेंट किंवा तक्रार केली नाही का? ते तक्रार केली असेल, मात्र ते रस्त्याचं काही कामच झालं नाही. आणि आता 15 वर्ष झाली रस्ता जशात तसाच आहे, थोडाही रस्त्याचा बदल झालेला नाही. तुम्ही नवतरुण म्हणून एक जनतेचा सामान्य माणूस म्हणून आपण उमेदवारांकडून काय अपेक्षा करणार या पूर्ण याच्यासाठी बेरोजगारसाठी नवीन उद्योग, इंडस्ट्री, शाळा, कॉलेज चांगले प्रकारे काय सगळ्या सुविधा, स्कॉलरशिप, गरीब वर्ग गोरवाला पुस्तकं वगैरे सगळं भेटलं पाहिजे. दुसरं काय या गावात तुमच्या इथं पाहत आहे की अण्णाभाऊ साठे चांगलं सभागृहसुद्धा नाही किंवा मंदिरसुद्धा नाही. काय सांगू शकता? हे कोणते निधी दिला नाही का कोणत्या आमदारांना निधी दिले ते मात्र आमच्यापर्यंत काय पोहोचलं नाही. पोहोचली मात्र ते काही तेवढं काही बघा ना तुम्ही, समाज म्हणजे काही करता आलं नाही त्याला. म्हणजे आता नाहीच. काय अपेक्षा आहे तुमची? आता अपेक्षा तशा तर माणसाच्या भरपूर आहेत अपेक्षा, पण जो एका माणसाची अशी पर्सनली काही अपेक्षा नसते गावात. सार्वजनिक तर सार्वजनिक सगळा विकास व्हायला पाहिजे. गावाचे रस्ते त्याच हिशोबाने त्यांनी विकास बघून, प्रत्येक गावातील व्यक्ती आहेत, सुशिक्षित आहेत लोक, तर तो विकास बघूनच ते काय पुढची वाटचाल असणार ते करतील. म्हणून पंडित वाघमारे साहेब हे उमेदवारीसाठी नवा चेहरा म्हणून ते उमेदवारीसाठी या ठिकाणी थांबले आहेत. तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे? आमचं काय राहिले तू आम्ही देऊ शकता, त्याच्या पाठीमागे उभी राहा, त्याने विकास करतो म्हणायचं, आम्ही राहू तर त्याच्या पाठी. तुमचा पूर्ण गावचा पाठिंबा तुमचा सगळा आता आहे का त्यांना? गावचा काही नाही, पण आपल्या समाजाचा आहे, बाकी दुसऱ्या समाजाचा वगैरे बाहेरगावचे आता आम्ही जाऊन आलो काहीतरी काय अपेक्षा आहे या नवतरुणाकडून, नवीन भावी आमदार म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहता? भाई आमदार उभं राहिला, आता आम्ही त्याच्या पाठीच्या मागा, आम्ही काय त्याला दिवळ मत देता. ठीक आहे. हा तडफदार आहे, ते करू शकते, गावचा विकास करू शकते, तालुक्याचा विकास करू शकतात. चांगला माणूस आहे, सामान्य गरीब आले आहे घरी. चालू भावी आमदार आहे, चालू आमदार आहेत, त्यांचा काय त्यांच्याकडून काय कामे वगैरे झाली का गावची? काहीच नाही, 15 वर्षापासून आमच्यावर सगळं झालं नाही साहेब. आता नवीन आमचा चेहरा निघाला आहे, ते आता आम्ही त्याला उतरण्याचा प्रयत्न करायला. बरं. पूर्ण नवतरुणांचा त्यांना तुमचा सपोर्ट आहे? हो, सपोर्ट आहे, आम्ही त्याच्या पाठीशी आहे. शिंदे यांनी तुमच्या गावचा रस्ता पाहिला, अतिशय वाईट परिस्थिती आहे, तर याच्याबद्दल कधी आपण समस्या मांडली का आमदारापर्यंत? समस्या मांडली, पण आम्हाला रस्ता मिळून दिला नाही आतापर्यंत कोणी आमदारानं. खूप आमदार आले आणि गेले, पण आतापर्यंत आमच्या गावचा बी विकास झाला नाही आणि आमच्या तालुक्याचा विकास झाला नाही. आता आमचं असं मत आहे की पंडित वाघमारे यांना सहकार्य करून त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करावा मतदारसंघाने. सर्व नवतरुणाचा त्यांना नवीन चेहरा म्हणून भावी आमदार सगळे थोडंफार त्यांची चर्चा आहे. हो. तर आपण कसं पाहता येईल?